महाराष्ट्राचा दौरा आटपून भोपाळला रवाना होण्यापूर्वी अमित शहांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सकाळी अतिथीगृहावर सकाळी 9:30 वाजता गाठलं। 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तास अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू होती। रायगड दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे अमित शहांबरोबर होते। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना टाळून एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना का भेटले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर खलबत सुरू होती त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीत होते। दरम्यान या भेटीबद्दल एकनाथ शिंदेंना विचारलं असता ही केवळ सदिच्छा भेट असून कोणतंही राजकारण नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। अमित शाह साहेब हे आमच्या एनडीएचे आणि महायुतीचे नेते आहेत। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषय असला पाहिजे असं काही नाही आहे। त्यामुळे सदिच्छा भेट आहे। दरम्यान अजितदादांना आणि फडणवीसांना बाजूला ठेवून एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटल्यानं मवियाच्या नेत्यांना टीका करायला आयतं कोलीत मिळालं। तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते देखील पुढे सरसावले। पाहूया। एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठे संकेत आहेत। हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार। ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेवर मी नक्की सांगेन। मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये। आमच्यात काय वाद झालेत, काय फाटेल तुटेल असं अजिबात नाही। महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला कौल दिलाय। काही मतभेद झाले परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सारेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी जाणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।